नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल. माजी आमदार संजयजी जगताप यांना विश्वास. पुरंदर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समितीच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने सक्षम उमेदवार उभे केले असून हे 12ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील व पुरंदर पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवेल अशा प्रकारचा विश्वास माजी आमदार संजयजी जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी या राज्याचे लाडके मुख्यमंत्री व कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सासवडला प्रचार सभेसाठी येणार असून लवकरच संबंधित तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे वारे असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून व शिवसेनेतून आपल्या समर्थकांसह कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यामुळे पुरंदर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची परिस्थिती भक्कम झालेली आहे. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समितीने जाहीर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे: दिवे गराडे जिल्हा परिषद गट सौ दिव्याताई गंगाराम जगदाळे या जिल्हा परिषदेचे उमेदवार असून दिवे गणातून पंचायत समितीसाठी सुनील बाप्पू कुंजेर तर गराडे गणातून सौ ललिता दिलीपप्पा कटके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नीरा वीर बिवडी जिल्हा परिषद गटातून पुरंदर तालुका शिवसेना तालुका प्रमुख यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश करून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवलेली आहे. हरिभाऊ लोळे हे वीर बिवडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार राहणार आहेत. वीर गणातून सुधीरप्पा धुमाळ यांना उमेदवारी देण्यात आली असून बिवडी गणातून सौ सायली मनोज शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. बेलसर माळशिरस या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या कैलास इंगळे यांच्या चिरंजीवांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अजय कैलास इंगळे हे उच्च शिक्षित उमेदवार जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे लढवणार आहे. माळशिरस गणातून माळशिरसचे सरपंच माऊली यादव यांना पंचायत समितीची पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर बेलसर गणातून कैलास पंढरनाथ जगताप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नीरा शिवतक्रार या जिल्हा परिषद गटातून निलिमा संदीप दायगुडे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नीरा पंचायत समितीतून वंदना बाळासाहेब भोसले यांना उमेदवारी पंचायत समिती जाहीर करण्यात आलेली आहे. तर कोळवेरे गणातून सीमाताई भाग्यवान मस्के यांना पंचायत समितीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे 12ही उमेदवार भारतीय जनता पक्षाने आज पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय जगताप यांनी जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे कोणत्याही प्रकारची युती आघाडी न करता या निवडणुकीत सक्षमपणे उतरलेला पाहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार असल्यामुळं या पक्षाचा विरोधकांच्यावर मोठा परिणाम होणार असून मतदानाची टक्केवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाजूला पाडण्याची शक्यता आहे. धन्यवाद.